हॅलो फ्रेंड्स, आज मी बोलणार आहे योगेश जवर रोल नंबर 119 बद्दल. एक अत्यंत चांगला माझा मित्र, जवळचा मित्र, ज्याच्यावर मी कम्प्लिटली रिलाय करू शकतो. इनफॅक्ट माझ्यापेक्षा माझे रिलेटिव्ह जास्त रिलाय करतात योगेशवर. कोणताही म्हणजे ॲडवाईस असो, हेल्थ रिलेटेड असो किंवा अदर कोणताही असो. एक त्यांचं एक नेहमी म्हणणं असते की योगेशचा विचार घेऊन पहा काय म्हणणं आहे. सो सच इज द क्रेडिबिलिटी ऑफ द योगेश, नॉट ओनली फॉर मी बट फॉर माय फॅमिली ऑल्सो, अँड नॉट फॅमिली ओनली, सारे रिलेटिव्समध्ये. कारण योगेश येतो हा मलकापूरपासून, आणि मलकापूर माझा नेटिव्ह तालुका आहे, आणि माझे मोस्ट ऑफ द रिलेटिव्स योगेशला ओळखतात आणि ते बालपणापासून योगेशला ओळखतात. तर त्यांनी योगेशला पाहिलेलं आहे लहानपणापासून. अत्यंत हुशार मुलगा होता आणि फार छान त्याने परफॉर्म केलं. PMT त्यांनी GMCला आला. माझी योगेशसोबत भेट झाली होती GMCला. पहिल्या दिवशीच आम्ही सोबत कॉलेजला आलो. सिन्स काही आमचे सिनियर्स, जिल्ह्याचे जे सिनियर्स होते, त्यांनी आम्हाला एका रूमवर आणलं आणि तिथे आमची भेट झाली. आणि मी, योगेश, झोपे आणि पांडव, आम्ही 4 जण, आम्ही 4 जण सोबत अहमदनगरमध्ये आमची जर्नी सुरू केली. त्यानंतर आम्ही काही काळ तिथून थोडंसं दूर म्हणजे बसस्टँड गणेशपेठमध्ये राहायला गेलो. येणं जाणं आमचं सायकलवर व्हायचं. योगेश आणि मी दोघेही सोबत आम्ही शेअर करायचो सायकलवर असता. आणि असे बरेचसे किस्से होते त्यावेळेस, म्हणजे त्या रॅगिंगचे किस्से असो किंवा इतरही फिरायला जाणं असो किंवा बाहेर, असे बरेचसे किस्से आमचे सुरू राहायचे. त्यानंतर फर्स्ट इयरच्या जेव्हा संपत आलं त्यावेळेस रवी, मी, योगेश सोबत एका रूमवर अहमदनगरला राहायला गेलो. जेव्हा झोपे आणि पांडव हे दोघे हॉस्टेलला शिफ्ट झाले होते, ते दिवस अत्यंत म्हणजे मी म्हणेन खूप आठवणीचे किंवा मेमरीज, फुल ऑफ मेमरीज. खूप एन्जॉय केला आम्ही त्या दिवसांमध्ये, हनुमाननगरच्या दिवसांमध्ये. त्यानंतर ही मैत्री अशी सुरू राहिली. योगेश BH3ला शिफ्ट झाला. कालांतराने मी पण BH3ला गेलो आणि आमच्या जर्नीचा सुरू होता कंटिन्युअस एकमेकांना सपोर्ट करणं म्हणा किंवा अभ्यासाला. जास्त काही अभ्यास होतो मी नव्हतो. योगेश थोडासा हुशार होता. सौरभ आणि योगेश सोबतच अभ्यास करायचे. बरेचसे किस्से आहे. आम्ही त्यांना एकाला मोठा सरदार म्हणतो, एकाला छोटा सरदार म्हणतो. योगेश, मी म्हणेन त्याला सरदार का म्हणतो, कारण मॅक्झिमम पर्टिक्युलरली योगेशचे प्लॅन, सर्वजण योगेशच्या प्लॅनला थोडासा घाबरतात. आणि योगेश जेव्हा प्लॅन करतो तेव्हा तो कमीत कमी मल्टिपल गोष्टी एकसाथ प्लॅन करतो. आणि त्याचं चालू राहतं की म्हणजे एक व्हिजिट करायची कुठे, एका पर्टिक्युलर गावाला किंवा कुठे, तर तो कमीत कमी 3-4 कामं सोबत घेणार त्याच्यासोबत, आणि ते सगळे बिलकुल एकसाथ पॅरलल तो करणार ते. आणि त्यात बऱ्याचशा मीन्स गोष्टी घडणार. कधी कधी तो, जसा एकदा नाशिक फिरायला गेलो होतो आम्ही, तेव्हा वापस येताना एक स्टेशन आधीच उतरला आणि रात्र त्याला प्लॅटफॉर्मवर काढावं लागली. अशा किस्से त्याचे होत राहतात. त्यामुळेच त्याला आम्ही बडा सरदार जसं म्हटलं होतं, बडा सरदार सुद्धा म्हणतो त्याला. तर त्याचे प्लॅन्स आहे ना अत्यंत मी म्हणेन टाईम इंटेन्स असतात. खूप सारे कामं त्याला कमीत कमी वेळात करायचे असतात. आणि रुटीनली सुद्धा मी म्हणेन वर्कहोलिक आहे तो आता कम्प्लिटली. त्याचं जोपर्यंत तो कसं खाली बसू शकत नाही एकत्र, म्हणजे असं कुठेच त्याला कोणतं ना कोणतं काम करत राहणार, काही ना काही सायचं सुरू राहणार कंटिन्युअसली. वेदर इट्स प्रोफेशन असो किंवा घरचे काम असो, काही ना काही सुरूच राहतं. योगेशने आपल्या फॅमिलीला सुद्धा खूप चांगला सपोर्ट केला. एका विषम परिस्थितीतून तो वर आला आणि आज त्याची एक स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांनी कार्डियाक ॲनेस्थेशियामध्ये फेलोशिप केली नारायणामधून. त्यांनी आपला पुढची आफ्टर MD ॲनेस्थेशिया त्यांनी कार्डियाक ॲनेस्थेशियामध्ये फेलोशिप घेतली आणि नंतर GMC नागपूर जॉईन केलं. काही वर्ष तो सुपर स्पेशालिटीला होता. अर्थातच इतर गव्हर्नमेंट प्रमाणे जिथे स्किल्सची जास्त म्हणजे केअर न करता त्याला एका जनरल ॲनेस्थेशियाला परत पाठवून दिलं GMC नागपूरला. अर्थातच तो तिथे पण ट्राय करतो. अर्थात त्याला जेव्हाही काही इम्पॉर्टंट सर्जरीज असो किंवा नवीन उपक्रम असो, योगेशलाच बोलवलं जाते, कारण त्याच्यावर तेवढं रिलाय केलं जाते, त्याच्या स्किल्सवर रिलाय केलं जाते. तर एक कार्डियाक ॲनेस्थेटिस्ट म्हणून त्यांनी आपली एक ओळख बनवली. पर्टिक्युलरली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी त्याला पाहिला सिन्स UG डेजपासून. तो सगळ्यांना मदत करतो. नॉट ओनली मीन्स त्याचे रिलेटिव्ह, त्याच्या गावाकडून जे पेशंट्स येतात, स्वतःहून मेहनत घेऊन आणि स्वतःचं काम असल्यासारखं तो पूर्ण मेहनत करतो. आणि त्याचमुळे आम्हालाही समजा जेव्हा कधी काही हेल्प लागते, काही असलं, आम्ही योगेशला सगळ्यात पहिले कॉल करतो. आणि इनफॅक्ट मी जेव्हा पण नागपूरला येतो तेव्हा योगेशसोबतच मीन्स आमचा पूर्ण प्लॅन बनलेला असतो. जेव्हाही तो फ्री होणार आम्ही दोघं फिरायला निघणार आणि पूर्ण प्लॅनिंग त्या हिशोबाने आमचं ठरलेलं असते. आणि बऱ्याचदा माझे छोटे मोठे, समजा मी आता दिल्लीत आहे तर
काही घराशी रिलेटेड असो काही इश्यूज असो काही असो, मी योगेशलाच मीन्स हेल्प मागतो आणि योगेश नेहमी रेडी असतो. मीन्स त्याच्या एवढा बिझी शेड्यूलमधून सुद्धा तो वेळ काढून ते पर्टिक्युलरली काम करतो, त्याला तो महत्त्व देतो, ते एक विशेष महत्त्वाचं. योगेश हा एक अत्यंत मेहनती आणि बोलण्यात अत्यंत सरळ, म्हणजे जे असणार ते टू द पॉईंट बोलणार आणि सरळ बोलणार आणि ऑलवेज तुमच्या जे फायद्याचं आहे ते तुम्हाला सांगणार. त्यामुळेच बऱ्याचदा मीन्स एक रिलायबल ज्याला म्हणता येईल, जेव्हाही काही इश्यू येतो मी पहिले योगेशलाच मीन्स कॉन्टॅक्ट करतो की कुठलाही असो, मीन्स वैयक्तिक जीवनातला असो किंवा हेल्थ रिलेटेड असो, एक त्याचा गायडन्स एक नेहमी सोबत असते आणि त्याच्याकडे नेहमीच व्हिजिट होत राहते. नागपूरला असो किंवा मलकापूरला असो, त्याच्या घरी किंवा त्याच्या भावाच्या घरी मलकापूरला, ह्या मीन्स व्हिजिट ह्या वारंवार आमच्या होत राहतात, भेट होत राहते आणि वरच्यावर भेटत राहतो. तर एक असा एक मी म्हणेन स्ट्रॉंग सपोर्टसुद्धा एक योगेश आहे, नॉट ओन्ली फॉर हिज फॅमिली बट फॉर द फ्रेंड्स ऑल्सो. तो योगेश आपल्या एक प्रोफेशनल लाईफमध्ये जसं मी सांगितलं होतं कार्डियक ॲनेस्थेटिस्ट आहे, असोसिएशनचा एक एक्झिक्युटिव्ह मेंबरसुद्धा, एक नागपूर ब्रांचसुद्धा त्यांनी सुरू केली कार्डियक ॲनेस्थेशियाची नागपूरमध्ये. आणि त्यातल्या त्यात त्याचे मीन्स फॅमिली लाईफमध्ये जसं त्याची 2 मुलं रुत्तम आणि अक्षय, अतिशय गोड असे मी म्हणेन गोड मुलं आहे. आणि रुत्तम चेसमध्ये सुद्धा फार छान आहे. आणि पूनम नेहमी जेव्हाही नागपूरला जाव मीन्स पूनम आग्रहाने बोलवते आणि मीन्स बऱ्याचदा त्याची कंप्लेंट असते की योगेश जो आहे तो कामात जास्त बिझी असतो. मी योगेशला म्हणेन की बाबा थोडासा वेळ काढून आता बाहेरसुद्धा निघत जा. त्याला मी विश करेन की असा सक्सेस मिळवत राहा, सक्सेसफुल होत राहा आणि नवीन नवीन यशाच्या पायऱ्या तू संपादन कर किंवा गाठ. तर ऑल द बेस्ट योगेश.